शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी अविनाश पुन्हा एकदा डाळिंब शेती संदर्भातल्या एका नव्या विषयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पण आज मात्र डाळिंबावर बोलण्यासाठी मी पुन्हा एकदा महेश ताड सरांसोबत असेल किंवा माझ्या दुसऱ्या बाजूला संदीप पाटील सर असले तरी मी महाराष्ट्रात किंवा कर्नाटकामध्ये नाही, तर मी आता गुजरातमध्ये आहे आणि गुजरातला हा जो मधला जो काही हा डाळिंब पट्ट्यातला भाग आहे तिथं आम्ही काही डाळिंबाचे प्लॉट आज सकाळपासून बघायला सुरुवात केली. पाठीमागच्या 2 दिवसापूर्वी महेश सरांनी आम्ही खरं तर महाराष्ट्रातून या दौऱ्यासाठी निघालोय. महाराष्ट्रातली सध्याची डाळिंबाची परिस्थिती किंवा तिथले रेट त्यामुळं झालेलं वातावरण एकूण या सगळ्यांमधनं शेतकऱ्यांना काहीतरी एक नवीन दिलं पाहिजे त्यासाठीचा अभ्यास दौरा म्हणून महेश ताड सरांनी या गुजरात आणि राजस्थानच्या दौऱ्याचं नियोजन केलंय. आणि या 2 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या लोकांकडे जाणार आहोत. तिथले डाळिंबाचे प्लॉट, लागवड नेमकी किती आहे, त्यांची प्रॅक्टिस काय, ते कोणत्या समस्यांचा सामोरं जात आहेत आणि मग इथल्या डाळिंबाच्या लागवडीमुळे किंवा क्षेत्रामुळे किंवा इथल्या प्रॅक्टिसेसमुळे महाराष्ट्रामध्ये काय नफा तोटा फायदा होणार आहे का, तिथल्या शेतकऱ्यांना आम्हाला काय सांगता येईल का, त्यासोबतच इथल्या शेतकऱ्याला काय मदत करता येईल का. कारण आता महेश ताड सर फक्त महाराष्ट्रात काम करत नाहीत, तर महाराष्ट्रासोबत कर्नाटक आणि गुजरातमध्ये देखील त्यांनी आता काम सुरू केलंय. तर त्या संदर्भानं इथल्या शेतकऱ्यांना नेमकी काय माहिती द्यायची, इथल्या डाळिंबीमध्ये नेमके कोणते प्रश्न आहेत, डाळिंबाची शेती महाराष्ट्रात कशी केली जाते, इथं कशी केली जाते, इथल्या काही कामाच्या प्रॅक्टिस तिकडे घेऊन जाता येतील का, तिकडचं काही महत्वाचं ज्ञान इकडे देता येईल का. आणि ह्या एकूण अंगानं खरं तर महेश हा आजचा आपला दौरा आहे. मी जास्त बोललोय कारण हा इंट्रोचा भाग आहे. पुन्हा सगळं तुला सांगायचंय कारण आपण 4 दिवस गुजरात राजस्थानमध्ये असणार आहोत. तर थोडंसं सांग तुझ्या शेतकऱ्यांना की हे काय विचारानं तू हे नियोजन घातलंय, दर तिकडे डाळिंबाचे अपडाऊन करतायत, थोडंसं डाळिंबामध्ये चिंतेचं वातावरण आहे, काय सांगशील तू शेतकऱ्यांना. अविनाश सर, आपण हा दौरा निश्चित करण्याचं कारणच हे की आपल्याकडं जो आंबेबहार झाला बरोबर. तो आंबेबहार जास्त मोठ्या प्रमाणात का झाला ह्याच्यापेक्षा लोकांच्या मनामध्ये आता निगेटिव्हिटी जास्त आहे की दर पूर्ण खालवलेत, भविष्यात डाळिंबाचं भविष्य काय असेल. बरोबर बरोबर. म्हणजे अनेक गोष्टी बोलल्या जातात की लागवड मोठ्या प्रमाणात वाढली जाते, उत्पादन जास्त वाढलंय. तर ह्याचं खरं कारण काय, मूळ काय, किंवा गुजरात राजस्थानमध्ये डाळिंबाची परिस्थिती काय आणि महाराष्ट्रामध्ये डाळिंबाची परिस्थिती काय, आणि ह्याच्यामधून आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी जसं की गुजरात राजस्थान शेतकऱ्यांसाठी कोणता भार योग्य आहे की कोणत्या भारामध्ये जास्त गेलं जाते किंवा गेलं पाहिजे, आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल आपल्या काय आहे. जर मार्केटमध्ये व्हेरिएशन मालाचं येण्याचं राहिलं तर माला 100% रेट राहणार आहेत. त्याचबरोबर म्हणून आपण 2 दिवसापासून सुरुवात केली. आज आपण हलवद एरियामध्ये आहे, उद्याचा दिवस आपला बनासकांठा एरियामध्ये असेल, त्यानंतर राहिलेले 2 दिवस आपण राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचे प्लॉट व्हिजिट करणार आहे. तर ह्याच्यामध्ये महत्वाचं हीच राहील की प्लांटेशन कुठल्या एरियामध्ये किती टक्के वाढा लागले, बरोबर, आणि खरंच बाबा त्या पट्टीमध्ये प्लांटेशन चालू आहे का, आणि त्या एवढ्या प्लांटेशनचा भविष्यात येणाऱ्या मार्केटवरती परिणाम होणार आहे का. म्हणजे ही गोष्ट डाळिंबाची जी आता चर्चा केली जातात, बऱ्याच वेळा डाळिंबामधला एक असा वर्ग आहे जो डाळिंब शेतीमध्ये गैरसमज पसरवतो. गुजरात राजस्थानची भीती महाराष्ट्राला घातली जाते, महाराष्ट्र कर्नाटकची भीती गुजरात राजस्थानला घातली जाते. तर शेवटी हा सगळीकडचा शेतकरी आपला शेतकरी आहे. बरोबर. त्यांच्यासाठी नेमकं वेगवेगळ्या भागामध्ये काय केलं पाहिजे. आमच्यासोबत आज सकाळपासून संदीप पाटील सर आहेत, त्यांचं या भागामध्ये डाळिंबामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून मोठं काम आहे आणि ही सगळी मंडळी आमच्या सोबत आहेत. सर, खरं तर महाराष्ट्रातून इथं येणं, कारण तुमचं महेश सरांचं तसे जुने संबंध आहेत, तुम्ही इथं डाळिंब वाचवण्यासाठी प्रयत्न करताय, ते वाढवण्यासाठी प्रयत्न करताय, शेतकऱ्याला सक्सेस मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताय. महेश आमचा कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये त्यानं म्हणजे अक्षरशः ते दोन्ही राज्य पिंजून काढलेत आणि डाळिंबाच्या शेतकऱ्याला अगदी त्याच्या जमिनीपासून ते त्याच्या मार्केटपर्यंत प्रत्येक गोष्ट शिकवायला चालू आहे. थोडंसं आता इकडे बघितलं तर लागवडीची भीती फार घातली जाते तिकडं की मोठ्या प्रमाणामध्ये लागवडी झाल्यात, पण चॅलेंज पण तेवढीच आहे डाळिंबमध्ये. ज्यावेळेला इकडं आम्ही बघतो आणि सकाळपासून तुमच्यासोबत ज्यावेळेला प्रवास सुरू आहे त्यावेळेला ऐकतोय की इथं डाळिंब पिकवण्यापासून ते मार्केट पर्यंत चॅलेंज आहे. अगदी 20-21 रुपयाचा दर सुद्धा इकडच्या शेतकऱ्यांना कधी कधी मिळतो. इथं कुजव्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर थोडंसं सांगा की डाळिंबाचं क्षेत्र जरी वाढलं असलं तरी सुदैवानं डाळिंबामध्ये तुम्ही काम करताय दोघंही. आपल्याला 3 बहार आहेत, मृगाचा आहे, नंतरचा हस्तचा आहे आणि त्यानंतर आंबे बहार आहे. त्यामुळे असं काही नाही की सगळ्या लागवडी एकदम येतील. आता कालच्या वर्षी फसलं का, तर सुरुवातीला खूप लवकर पाऊस सुरू झाला, पहिले भार पकडता झाले नाहीत शेतकऱ्यांना आणि सगळ्या शेतकऱ्याचा लॉट आंबे भारामध्ये आला. हे सगळं तुम्ही बघताय. थोडंसं सांगा ही गुजरातची डाळिंब शेती नेमकी कशी चालली आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्ही काय संदेश देणार. त्याच्या आधी तुमचं खूप खूप अभिनंदन की महाराष्ट्रातून येऊन तुम्ही गुजरातमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा जम बसवला. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो, जे इकडचा जो बहार आहे तो जास्त करून हा जून जुलै जून जुलै हा जो मांडल आपण आज ज्या गावात आहेत, हे मांडल आहे सुरेंद्रनगर मधलं. बरं, इथं आपण आलोय तर हा जो बेल्ट आहे हा फक्त 6व्या महिन्यात इथरेल होतो, 6व्या तर 7व्या महिन्याच्या आसपास इथरेल होतं इथं जून जुलैचं. त्यानंतर पुढे आपण जसं आता पुढे जाणारच आहोत, हलवद बेल्ट आहे. हलवद बेल्टला जो म्हणजे इथे लिप ड्रॉपिंग करता येते, तो जो आहे 8व्या आणि 9व्या महिन्यात तिथे जास्त करून
लिप ड्रॉप करता, ओके म्हणजे पानगळ करता. ओके तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एवढं सांगतो, प्लांटेशन इथं पण भरपूर आहे. पण जे आपले महाराष्ट्रवाले राईट प्रॅक्टिसेसने जात आहेत, इथं थोडं प्रॅक्टिसेस म्हणजे कमी आहेत. बरोबर. त्या हिशोबाने आणि सॉइल पण त्यांना सपोर्टेड नाहीये, पण तरी पण भरपूर प्रयत्न करता लोक आणि उत्पादन पण भरपूर घेत राहतात. अगदी आता आम्ही सकाळपासून इथं आहोत. आता इथली माती, इथलं पाणी पण खारट आहे थोडंसं. हो, आता मी सकाळी अंघोळ पाणी केली, पण इथं खारट बघितलं आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्येच आज आम्ही मुक्काम केला आणि त्यानंतर माती तर एकदम चिकट, थोडीशी पांढरट अशा टाईप मधली आहे. तर थोडंसं त्याबद्दल काय सांगताल? कारण काय आलंय तिकडं उगाच भीती घातली गेलोय. गुजरातला लागवडी झाल्या, राजस्थानच्या लागवडी झाल्यात. मुळात ह्या लागवडी वाढल्या म्हणून शेतकऱ्याला काही घाबरायची गरज आहे का? नाही, अजिबात सुद्धा नाही घाबरायची. कारण की जसं आयात निर्यात जी आहे ती पण वाढली हम्म 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 आणि मेंबर ऑफ जे आपण फ्रूट खाणार आहेत, आता भरपूर लोक म्हणतात आता द्राक्ष आहेत त्याची डिपिंग केली जाते. हम्म याच्यावर सफरचंद आहे त्याच्यावर पण एवढा स्प्रे झाले होते. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात सेफ म्हणजे डाळिंब. हम्म डाळिंबाची कातडी थोडी जाड असते. आम्ही पण लोकांना एवढंच सांगतो, हे खा तुम्ही. हे हा. एक डाळिंब तुमचं 1 दिवसाचं जीवन वाढवेल. बरोबर बरोबर बरोबर. आम्ही कंटिन्यू लोकांना तेच सांगतो, तुम्ही डाळिंब खा. बरोबर. जरी डाळिंबावर स्प्रे होता, लोक काय करतात, डाळिंबावर स्प्रे होता म्हणून डाळिंब खात नाही. वर कातड्याचे 2 हा, लेअर आहेत हा, त्याच्यामध्ये, एक लाल पिवळा असा. हा. अगदी. पण बाकीचे जे क्रॉप पाहिले तुम्ही ग्रेप्सचे, ते पटकन इझी आहे ना खायला. हा, हा, खायला हा. इझी आहे त्याच्यामुळे इझी टू डायरेक्ट रेडी टू यूज खाऊन मोकळे होता. आता याला म्हणजे सोलायचं, हा, हा. दाणे काढायचे आणि याच्यामुळे लोकांना तरी पण आपण सगळं सांगतो. तुम्ही डाळिंब खा. डाळिंबचे रेट असेच राहतील. थोडं घाबरायची पण काही चिंता नाहीये. थोडं अप अँड डाऊन होत राहतं. अगदी. आणि मला वाटतं तसं डाळिंबातला कमी आहे. हो. बाकीच्या पिकांमधला अप अँड डाऊन बघितलं तर डाळिंबात महेश राव मला वाटतं 1 महिना 1.5 महिन्याचाच कालावधी हो. फक्त डाऊन झाला असं. डाळिंबाचा जर रेट अविनाश बघितलं तर 7 ते 8 महिना हा 150-200 रुपये चालू होता. बरोबर. पण आज रेट पडून फक्त 20 दिवस ते 25 दिवस झालेत. मग कुठल्याही शेवटी निसर्ग आहे. बरोबर. एक बाजू वर आयुष्यभर तर कंटिन्यू एक येणार बाजूवर नाही. राहू शकत नाही. आणि त्यात काय समतोल झालंय हा राखलाच गेला पाहिजे ना मार्केटचा. अगदी. आणि त्यात थोडंसं या वेळेला पावसात प्लॉट कुठले सापडले नाहीत. कारण पावसाचं प्रमाण कमी आहे. हो. त्यामुळे डाळिंबाचे लॉट चांगले आले हा, हो. आणि हे सगळं आपण निसर्गाचं जे चक्र आहे, की मुळात गेल्या वर्षी लवकर पाऊस सुरू झाला. त्यामुळे सुरुवातीचे 2 बहार शेतकऱ्यांना पकडता आले नाहीत. त्यामुळं आंबे बहार खरं तर सुरू झाला आणि त्यानंतर मग हे सगळं जे बाकीचं आपण बघितलं एकदम लॉट आला. पण गुजरातमध्ये हे शेतकरी आहेत, त्यांच्या आपका भी स्वागत है. आपके साथ एक अगला व्हिडिओ करने वाले हैं या महीने में. त्यामुळं घाबरायची गरज नाही. इथं डाळिंब आहे. आता मी कालपासून फिरतोय, पण इथं चॅलेंज देखील खूप आहे. आपल्यासारखं अवरेज इथं शेतकऱ्यांना निघत नाहीये. कारण ह्यांची जमीन अवघड आहे, पाणी अवघड आहे इथलं आणि तरी हे प्रयत्न करतायत. आणि आपला स्वभाव असा नाही महेशराव, की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला फायदा व्हावा म्हणून इथल्या शेतकऱ्याला नुकसान व्हावं आणि ते होतं हे काय आपल्याला छान वाटत नाही. पण मार्केटमधली आवक, जावक, माल येणं, जाणं, उपलब्धता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि याचा अभ्यास म्हणून तुम्हाला सांगतो, की इथल्या शेतकऱ्यांना डाळिंब सोपं नाहीये. त्यामुळं इथला शेतकरी टनाच्या हिशोबानं, अवरेजच्या हिशोबानं माल काढण्यासाठी, भारासाठी आपल्याला स्पर्धक असू शकत नाही. हे आज तरी चित्र दिसतंय. अर्थात आम्ही उद्या अजून वेगवेगळ्या भागामध्ये जाणार आहोत. तिथं नेमकं काय वातावरण आहे, कसं चित्र आहे ते बघूया. 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये संदीप पाटील सर आहेत, महेश सर आहेत. त्यांच्यासोबत वेगवेगळे हिंदी, मराठी मधले व्हिडिओ आपण नक्कीच शूट करू. इथला मातीचा प्रकार, हंगाम कसा पकडला जातो. जर समजा असा प्लॅन करता आला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, की गुजरातचा हा कालावधी तर आपला कालावधी असा ऍडजस्ट करू. कारण शेवटी ही 100% कम्युनिटी एक आहे शेतकरी म्हणून. थोडंसं मागे पुढे आपला माल मार्केटमध्ये कसा येईल आज याचा एक वेगळा अभ्यास. आणि दुसरं तुम्ही म्हणाल तसं मी नुकताच आपली जी CFTRI नावाची जी संस्था आहे कर्नाटक मधली, तिथं जाऊन आलो. जिथं डाळिंबाचा प्रक्रिया उद्योग मधल्या ट्रेनिंग आणि प्रशिक्षण जे शासनाच्या वतीने केले जाते त्या संदर्भाने पण महेश आणि मी पुन्हा वेगळ्या पद्धतीने तुमच्याशी संवाद साधूया. सुरुवात दौऱ्याची चालू आहे. तर थोडंसं मातोश्री ॲग्रो कन्सल्टन्सी सोबत जोडून राहा. संदीप पाटील सरांचं पेज आहे सोशल मीडियाला, त्या सगळ्या पेजशी जोडून राहा. धन्यवाद.